आयडिया. सावली वहिनी सकाळी सकाळी दूध आणायला जाणार. तिथे अचानक सकाळी सकाळी बिबट्या आला. सारंगदादांनी बघितलं. हिरोची एंट्री. सारंगदादा बिबट्याकडे रागांनी बघतोय. बिबट्या सारंगदादाला रागाने बघतोय. दोघं एकमेकांकडे रागाने बघणार. पण बिबट्या आणणार कुठून? हा एक प्रॉब्लेम आहे. ते आणणार कुठून? या दोघांना एकत्र आणण्यासाठी अजून काय करू शकतो रे आपण? बोलू इतके प्रयत्न करून झाले पण काहीच उपयोग नाही झाला. हा ना, या माझ्या सुपीक डोक्यात आहे ना, आयडिया कशी येत नाही कळत नाही मला. आपले 1112 फॉर्म्युले फेल गेले बबलू. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्याने फायनली सारंगदादा आणि सावली वहिनी एकत्र येतील. मला मान्य आहे की त्यांचं लग्न जरा विचित्र सिच्युएशन मध्ये झालं, पण दोघंही खूप गोड आहेत आणि मला ना ते असे लांब लांब राहतात ते बघवत नाही. ते दोघं ना एकत्र आले पाहिजेत. मला जेन्युइनली असं वाटतं की एकत्र कधी येतील ना. हे पाठीमागे बघ. तुम्ही इथे कसं काय? आम्ही सगळं ऐकलंय. सॉरी पण याचा अर्थ या सगळ्याची तुम्हाला आधीपासूनच कल्पना आहे का? तुम्ही नक्की काय म्हणताय मला कळत नाहीये. हे बघा, तुम्ही दोघं बी ना काय बी लपवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला कळलंय सगळं. मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. त्या दोघांमध्ये बी नवरा बायकोचा असायला पाहिजे ना. असं कुठलंच नातं नाहीये. त्यामुळे उगाच आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याने आमच्या मनात आणखीनच शंका वाढत. बोला. तुमच्या फायद्याची एक खबर आणलीये. पण त्याआधी मला सांगा, खबर ऐकल्यानंतर मला काय गिफ्ट द्याल? काय हवंय तुला? सांगू का, लग्न झाल्यानंतर एकदा मी काठपदराची साडी नेसले नाही हो मी या घरात. ठीक आहे. खबर जर त्या तोडीची निघाली तर फक्त तुला नव्या साड्याच नाही, दागिना पण देईल. हा ना, मग ऐका, मला अशी शंका आहे की सारंग आणि सावली वेगवेगळे झोपतात. शंका आहे की खात्री आहे? खात्रीशीर शंका आहे. ठीक आहे, मग मी काय करू? म्हणजे ही खबर ऐकून तुम्हाला आनंद नाही झाला? नाही. ठेव फोन. मला वाटतं सारंग सावलीला कधीच स्वीकारणार नाही आणि सावली आणि सारंग कधीच एकत्र येणार नाहीत. बाई आहे, एवढ्या कष्टाने एवढी माहिती आणली, मला काही फरकच नाही पडला. सीनच पडला बाई सगळा. जाऊ दे, नेक्स्ट टाइम अजून चांगली स्क्रिप्ट लिहू. तुम्हाला आता सगळं माहीत असेल तर आम्हाला काही लपवायची गरजच नाही. मलाही वाईट वाटतं की त्या दोघांमध्ये कुठलंच नातं नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सारंगदादा ना एक ना एक दिवस सावली वहिनीच्या प्रेमात पडणार. दोघांमध्ये करंट आहे ते असं आहे ना, म्हणजे एकमेकांना ना असं ओढतं, असं काहीतरी आहे. दोघं पण लय भारी आहेत बघा. मस्त बी तसंच वाटतंय. सावय बापू आणि साव याची जोडी साक्षात विठ्ठलानेच बनवली. यातनं काहीतरी मार्ग दावल. वय ना, विठ्ठल साऊचा सखा आहे, विठ्ठल साऊचा सोबती. लावे जो दृष्ट जळो त्याची मती. विठ्ठल साऊचा पाठीराख आहे. म्हणून तर दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही काही ना काहीतरी प्लॅनिंग करत असतो. असं आहे वय. मग तुमच्या त्या प्लॅनिंग मध्ये आम्हाला बी घ्या. मग माझ्या अल्फाबेटा टीम मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तर ऑलवेज
मी आपण आहे या बी हाय. माझ्या लेकीच्या संसारासाठी मी काय बी करीत. आपल्याला जर सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणत असेल तर त्यांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे, सोबत राहिले पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की त्या दोघांनी एकत्र कसं आलं पाहिजे त्यासाठी. बरोबर बोलताय तुम्ही. बाकी वहिनी सारंगदादाला शोधताय? हो. शोधा शोधा. अरे जाऊया बापू. सारंग या या ना तुम्ही बसा इथे बस बस. कॉफी पण काही म्हणा, सावली वहिनीची हातची कॉफी आवडतेच. हे खरं आहे. पिऊ. रामकृष्ण हरी. अरे अरे रामभाऊ, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अचानक कसं काय येणं केलं म्हणायचं? अहो आजच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं. संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी हो. आम्ही येणार होत की. नाही तुम्ही याल हो, पण काय झालं सगळं ठरलं आणि ऐन वेळेस घोळ झाला बघा. काय हो? तुम्हाला तर माहितीच आहे की दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या उत्सवाला आपण गावातल्या नवीन दाम्पत्याकडून विठ्ठलाला अभिषेक करून घेत असतो. काही अपरिहार्य कारणामुळे आपलं हे नवीन दाम्पत्य कार्यक्रमाला येऊ शकत नाही. बर. जावई बापूंची अडचण आहे हे आम्ही जाणतो, परंतु गावच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करायला आलो की जर का या कार्यक्रमाला तुम्ही आलात तर फार बरं होईल. नाही जमणार. रिकाम तिकडे वाटले की काय आमचे जावे बापू तुम्हाला? हा, त्याला काय म्हणतात माहितीये का? मऊ लागलं म्हणून कोपरानं खणू. सारंग सांगू टाका बरं तुम्ही, सांगू टाका. नाही जमणार म्हणून सांगा. हो काका काय नाही म्हणजे सारंग सर वेळात वेळ काढून हरिनाम सप्तासाठी आले आणि आता तुम्ही तर त्यांना अभिषेक करायला सांगते. नाही म्हणजे आपल्या गावात वेळात वेळ काढून आले हेच मॉप आहे आमच्यासाठी. नाही नाही त्यांना काही जमणार नाही बघा. दादा मी येईन अभिषेक करायला. धन्यवाद. खूप खूप आभार आहे जावई बापू. आता फक्त एकच विनंती आहे. सौ तर इकडे यस. आज कार्यक्रमाला येताना हे नेसून या. हे काय आहे? आपल्या गावच्या परंपरेप्रमाणे पोशाख आहे. आणि सौ अभिषेकाला येताना ही साडी नेसून यायची बरं का. बर एकनाथराव आम्ही येऊ आता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हाय तारा, मी सोम. म्हणजे आपण ओळखतोच एकमेकांना. यू आर लुकिंग ब्युटिफुल. एका सुंदर मुलीसाठी एक सुंदर एक स्वीट चॉकलेट. हे सोहम, तारा फोन कर ना. कुठे राहिली बघ. तुला लक्ष द्यायला सांगितलं ना, तू लक्ष दे. मी माझं काम करतोय. ए बबलू, बबलू ताराचा मेसेज आलाय. काय झालं, ती येत नाही? अरे ती येते आणि खास माझ्यासाठी साडी नेसून येते. आज काय करा नाही सोमरावचं. येऊ दे. ए मी ऐक ना. सोम मी लक्ष ठेवतो. तुझी तू प्रॅक्टिस चालू कर. ते आहे ना ते काय. हाय सोम अँड तारा. आगाऊपणा करू नको. तू लक्ष दे. हाय मी यू नो मी सोम.
येस, एका स्वीटच्या मुलीसाठी एक स्वीटचं चॉकलेट. हा हा अरे तारा आली आली. तारा खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. आता जोडी झालीच आहे तर एकत्र दर्शन घ्या. हा जा 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 मी नजर ठेवतो. जा थँक्यू बबलू. त्यांनी तर मंदिरात जाऊया. कुठे सकाळी सकाळी कुठे? अहो मला ना विठ्ठलाचे आभार मानायचे होते म्हणून मंदिरात जात होते. सारंग सरांनी अभिषेक करायला होकार दिलाय आणि हे सगळं माझ्या विठ्ठलानेच घडवून आणलंय बघा. पण तुम्हाला सांगू त्याचे आभार नाही मानले ना की तो नाराज होतो. वहिनी तो नाराज पण होतो. अहो म्हणजे आपली आपली समजूत असते. मग ठीक आहे. मी आलेच. वहिनी थांबा ना, गडबड कशाला? सकाळी सकाळी घाई नाही करायची, नावपळ करायची नसते. अहो अशा गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या. वहिनी कट्टे मी तुमच्याशी. माझी कोणच बोलत नाही, तुम्ही तरी बोला पाहिजे. काय वहिनी 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 कसला भाऊ आता बहिणीला थांबू शकला नाही. सोम तारा तुझे वाजले 12. हॅलो हॅलो लेडीज बायकांनो आणि जेंट्स पुरुषांनो, मी आहे तुमची आवडती कोचलवाडांची राजकन्या, भागवतांची राणी जयंती कोचलवाड भागवत. तुमचं आज स्वागत आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझी फॅमिली. इकडे या, हे पहा, हे आहेत माझे हजबंड ज्यांचे एकच डायलॉग आहे, जयंती बस. या आहेत माझ्या सासूबाई, सासूमा. इनका एक ही डायलॉग है, जयंती तुझ्या जिभेला काही हाड. आणि हे आहेत माझे सासरे बुवा, यांचा पण एकच डायलॉग आहे बरं का, सुनबाई. तर ही माझी फॅमिली बघताय ना, आज फार सुंदर दिसतीये. हसा बरं, हसा. त्याला काय म्हणतात माहितीये का? खिशात नाही ना, पण मला शेट म्हणा. हे फॉरेनर तोंडात सुपारी ठेवल्यावानी काय बोलतेस? आणि हे काय नवीन सुरू केलंय? नवीन नाही हो, याला कंटेंट म्हणतात, कंटेंट. या हिचे वेडे वाकडे डान्सचे व्हिडिओ आता आम्ही सहन केले आणि आता हे व्हिडिओ सहन करावे लागले. बरं झालं आठवण दिली. लय दिवस झालं मी रीलच केलं नाही हो डान्सचं. सगदेवा, अरे बाबा चल, आपल्याला अभिषेकाची तयारी करायची आणि पोती बी द्यायची. कानू तुझी बी तिकडची तयारी समधी झाली की नंतर साऊला तयार करायला यायचंय. चला. तारा सो
तुम्ही इकडे कधी आला दर्शन घ्यायला? अरे मी बाहेर उभा होतो. हं? ते ऍक्च्युली मी दर्शनासाठी येत होतो, तर वाटेत मला तारा भेटली म्हणून आम्ही एकत्र आलो. बरं सोमभाऊजी, तुम्हाला माहितीये का, विठ्ठलाचे दर्शन घेणं चांगलं असतं. बरोबर आहे बहिणी. सावली, तू इथे काय करतेस? अगं ती इथेच राहते, दर्शनासाठी आली असेल, बरोबर ना? ओ हां बरोबर आहे. पण सावली, माझी ना एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट? बोला ना. ते काय ना, मी इथे दर्शनाला येणार आहे ते मम्माला माहीत नाही आहे. मी न सांगता आली आहे मम्माला. तर तू प्लीज नको सांगूच. हां नाही म्हणजे तुम्ही फक्त दर्शनाला आलायत ना, एवढी मोठी गोष्ट थोडी आहे. बरोबर आहे तुझं, पण अगं मी मम्माला न सांगता आली आहे ना. तिला नाही आवडत काही काम नसताना घरातून बाहेर पडलेली. तुला तर चांगलंच माहिती आहे ना भैरवी माई कशी येते. मी फक्त दर्शनाला आले होते. मी पण दर्शन घ्यायला चालू होतो. कुणाचे? ओ वहिनी, तारा, तू आता सावली वहिनीशी जशी बोललीस ना, ते मला नाही आवडलं. आय अंडरस्टँड की ती तुझी असिस्टंट होती, पण ती खरंच खूप चांगली व्यक्ती आहे आणि आता ती माझी वहिनी पण आहे. आय एम सॉरी सोहम, मला तिच्याशी नव्हतं बोलायचं तसं, पण मे बी माझा टोन तसा साऊंड झाला असेल. आय एम रिअली सॉरी. नाही नाही, सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. इट्स ओके. विठ्ठला, तू खरंच सगळ्या गोष्टी सांभाळून घेतोस. आज सारंग सरांनी अभिषेक करायला होकार दिला. चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तू असाच कायम सोबत राहा. अहो खालून खालून? अहो ते अरे असं अप्पू थांब, हा. असं खालून नसतं, थांब. काय हो दाजी, तुम्ही बी इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना, तुम्हाला धोतर बी नेसता नाही येत? ए अप्पू, कंपनीचा मालक असण्यासाठी धोतर नेसण्याची अट नसते. नसली तर काय झालं, धोतर प्रत्येक माणसाला नेसायला यायलाच पाहिजे. वरून तुम्ही हिरो आहात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे. तू फोन आण, फोन घे. आता बघ मी कसं धोतर नेसतो, तू फोन आण. काय हो दाजी तुम्ही बी, अहो तुम्हाला काही जमतंय का? थांबा, मी ना माझ्या अक्कीला सांगतो. अक्कीला येतं ना. अप्पू, तुला एक काम सांगितलेलं की वहिनीवरती लक्ष ठेवायचं, ते करायचं सोडून तू काय करतो दास? हा, वहिनी कशी आली? नाही इकडे माशी कशी आली वहिनी? थांब, मारायचं नाही. कट्टी कट्टी बघलो, तू माझ्याशी कट्टी करणार आहेस? हो, याआधी 1000दा तू कट्टी केलीस ना माझ्याशी, काय फरक पडलाय? नाही, मग आता का पडेल? बरोबर आहे, नाही घेत कट्टी. बट्टी बट्टी बघू, तू काय केलंस? तुला काय तुम्ही अजून इथेच? आणि तारा मॅडम कुठे आहेत? तारा मॅडम तर घरी गेल्या ना कार्यक्रमाची तयारी करायला. तुम्ही पण रेडी व्हा. मी काय म्हणते, आज तारा मॅडम साडी छान दिसत होत्या नाही? खूपच छान दिसत होती.